का त्यांच्या कानावर भजनाचा आवाज आला. त्यांना म्हटलं अरे मंदिर तर आपण बंद केलेलं आहे आणि मंदिरामध्ये भजन कोण करतंय? एखादा वारकरी राहिला आणि मग त्याने भजन सुरू केलं का काय? म्हणून ते पुन्हा मंदिरात आलेले कुलूप आहे. फटीतून पाहिलं आत. महाराज त्यांच्या आश्चर्याला पारावार नाही. काय दिसलं त्यांच्या? त्यांना हे दिसलेलं आहे की भगवान विठेवरून खाली उतरलेले आहेत, हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आहेत आणि नाचून भगवान भजन करतात. ज्ञानोबा माऊली देव सुद्धा त्यांचं चिंतन करतो. देव कशा करता चिंतन करत असेल वा? आता ते तर देवालाच माहिती म्हणा. पण आपण तुम्ही काहीतरी सांगा की कदाचित पुढं कलियुगामध्ये आपल्याला कुणी विचारणार नाही, आपला मोठेपणा तसाच आबादित राहावा म्हणून करीत होय का काय? कोणाच ठोकतोय? म्हणजे देवाचं अस्तित्व आहे की नाही या संभ्रमात असणारी माणसं सुद्धा पंढरपूरला कधी जा 3-4 तासाच्या आत दर्शनच नाही होत. दर्शनाला गाडीला उभा राहिलेला एखाद्याला बाजूला घेऊन विचारलं की कधी तू दर्शनात आलो म्हणजे पांडुरंगाच्या अस्तित्वाविषयी नक्की तुला विश्वास आहे का? काय उत्तर येईल मला नाही सांगता येत. पण तरी त्याचा मोठेपणा काही कमी होत नाही, वाढतो. ते हे भजन केल्यामुळं हे भजन केल्यामुळं. कारण ज्ञानोबा चिंतामणी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण कराय हव्या वाटत असतील तर ज्ञानोबारायांचं चिंतन करा.